जय शिवराय मित्रांनो, मी विनोद कांबळे स्वागत करतो तुमचं सह्याद्री भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि आजची आपली भटकंती आहे इंदुरी किल्ला। तर इंदुरी किल्ला हा भुईकोट किल्ला आहे आणि आज मी दिवसभरात बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे आणि जाणार आहे अजूनही। तर मी पहिले मंगरुळ किल्ल्याला गेलो होतो तळेगाव MIDC जवळ, त्यानंतर जवळच असलेल्या भामचंद्र केव्स इथे मी सध्या आहे, गुहा पाहून आलोय आणि आता मी इंदुरी किल्ला इथे निघालो आहे। तर मी एकटाच आहे, तर आपण थेट इंदुरी किल्ला इथेच भेटूया। जवळपास मला वाटतं 10-12 किलोमीटरचे अंतर आहे। वाटेत जाधववाडी धरणाला भेट दिली। तळेगाव चाकण रोडला लागूनच इंदुरीचा किल्ला आहे। भक्कम प्रवेशद्वार, बाजूस 2 भव्य बुरुज, खाली दगडी बांधणी तर वरील भाग विटांपासून बांधलेला, असे एकूणच स्वरूप समोर पाहायला मिळाले। तसेच कमानीवर कोरीवकाम देखील होते। हा भुईकोट किल्ला आहे। तर किल्ल्यामध्ये सध्या मी आहे। किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर जो एक भला मोठा प्रवेशद्वार आहे, तर त्या प्रवेशद्वाराच्या बाजूला 2 बुरुज आहेत, त्यापैकी एका बुरुजावर मी आहे। प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात निघालो। येथील बांधकाम, भिंती, खांब व विशेषतः छतावरील कलाकुसर पाहून मी एखाद्या महलमध्ये आहे असेच भासले। प्रवेशद्वारा व्यतिरिक्त थेट किल्ल्यात येणारा डांबरी मार्ग देखील आहे। किल्ल्याला सर्व बाजूनी भक्कम आणि रुंद तटबंदी आहे, पण बरीच झाडी वाढल्याने तटावरून फेरफटका मारता येत नाही। छत्रपती शाहू महाराजांचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनीही इंदुरीची गडी बांधली। प्रवेशद्वारा येथील बुरुजांशिवाय अन्य बुरुज देखील आहेत तटबंदीमध्ये, पण जसे की इथे आहे, पण जाण्यासाठी वाट तेवढी स्पष्ट आणि झाडाझुडपांमुळे थोडी अवघड झालेली वाटते। किल्ल्यामध्ये कडजाई मातेचे भव्य मंदिर, ते पाहण्यासाठी निघालो। वाटेत एक छोटेखानी मंदिर आहे। कडजाई मातेच्या मंदिर परिसरात काही कोरीव मूर्त्या व दगडी दिसल्या। मातेचे दर्शन घेऊन मंदिरामागील बुरुजाकडे निघालो। तटबंदीमध्येच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग। किल्ला संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे हे आपल्याला जागोजागी वाटते। या बुरुजावरून खालून वाहणारे इंद्रायणी नदीचे पात्र व दूरवरचा प्रदेश दिसतो। या बुरुजा शेजारूनच नदीकडे जाणारा मार्ग देखील आहे। तटबंदीतील मार्ग, बुरुजाच्या खालील भागात बनवलेल्या खोल्या, बुरुजांवर जागोजागी जंग्यांची रचना, असे बरेच काही येथे पाहायला मिळाले। इंदुरी किल्ल्याची ही भटकंती संपून लगोलग भंडारा डोंगराकडे निघालो।